बहीण येईल आणि भाटवा येऊ तो मागचा उकडून जाईल कारभारी ते सर्व जाऊ द्या. 8 दिवस झाला बाई तुम्ही नव्हत्या तुम्ही करतच नव्हती सांगते ना मग मी कापते कारभारी कराना 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 या कराना
घरीपर्यंत येतो एका कोणत्या मध्ये गुणगुणा करतो चालतो हो पाटलाच्या घरी रवी भाऊच्या घरी ठेवते बरोबर ठेवते बरोबरच ठेवते तुम्हाला. मी आवाज देतो ठीक आहे ना सगळ्या मानत नव्हते पण माणसा एवढा दिवस गेला त्या ठीक आहे आलो माझा हे आवाज दिला माझे ओ पाटील भाऊ ओ पाटील साहेब ओ चिचेन राम राम जय भीम आल्या हा भोकल्या अरे मी तुम्ही आलो राम राम घेऊन आलो पुन्हा आल्या का मध्ये भोकल्या अरे मी म्हणलो तुम्ही बायकोले आणायला गेल्या होत्या आम्ही नवऱ्याला आला गेलो अरे चिलोरा बसेल ना बोलू एकटा व्यक्ती आला तर आल्या का आता माना का ना आहे ना? हा, हे बघ, हा. इकडे ये. म्हणून म्हणलं तुम्ही आल्या का बा हा नाही आलो ना बाबा दिसू ना हा आल्या ना हा. कोणाचं बायको बायको नाही म्हणायचं हा. अरे माणसा शुद्ध बोला ना हो हा हा, तुमची वाईफ कोण आहे अरे का ते इंग्लिश बोलता मराठी बोला ना बरं तुमची पत्नी कोण आहे हा माझी घरवाली असं म्हणावं लागेल ना हे सुटणीच झालं आता शब्द बद्दल काय बोलू हा. माझी बरं घरवाली हा अरे तुमची घर तुम्हाला पहिल्या साथच त्याचं बात करते त्यातच होते गेले तसंही जमते पप्पा चांगले का बाय पहिला बाजूला सबसा साथी हमारा आहे सारखाच आहे का हा हा शांतता. हा तर मग कोण आहे तुमची आहे कोण आहे ये आपला मिच पाहिजे एवढा चांगला सोन्यासारखा नवरा सोडून आता तुला त्यामध्ये नवरा करू कुठे गेला की हा माझ्या घरात माझ्या ना तुझी बायको हो का त्याचा पाहिजे की हा तू मारला कमी कर मारला मग तुला मला रात्री बायको कसा म्हणला आता च्या भीम माय बायको मा उजे हाता होतो माझं घर मी कोठी उभी राहील त्या घराने किती आहेत माझ्या घराला 17 आहे का दरवाजे मग मध्ये तो माहिती तू ह्या दरवाजातून इंजेस करता त्या दरवाजातून घसता अरे तर माझ्या घर मी कोठी उभी राहील तर मध्ये का त्या घराने दरवाजे किती आहेत घराने अरे माझ्या घराला दरवाजे आहेत 5 आता बुजे हाता म्हणून मग असं का म्हणलं माझा आहे बोलूनच राहिलो तो होय बा माय खंबी चांगला सोन्यासारखा नवरा सोडू ना तुझ्या नवरा करून मी. आवाज सोन्या सागायला या काय मध्ये बोलवलं इथं त्याच्या पायथ्याच्या मिच खोक ना तू त्या चहाच्या कुंड्या करतेस चाय पे म्हणणार तुला हाताला मध्ये नाही जमत तुमच्या आता येतं नसतं त्यामुळे फटी भाज्या घेऊन जात होतो तुला मला जायचं चालू असतं नाही जमत त्याच्यामुळे बायको म्हणून त्यामुळे तिच्या खांदा हातून हे मी बायको म्हणतो बैठा भेटले तिच्या पाणी पाणी करते तो काय होतं? अहो काय झालं बोला काय बोलतो? काय झालं? नाही पडेल आवा नाही लढत का आतापासून लढलं झालं त्याला तर बापा राह बाकी आहे बैठा बेले पाटील जसा जसं म्हणतो तसं ऐकतो ठीक आहे ना मग पुढच्या गोष्टी ठीक आहे. फुलं पाहून हो हे पाटील साहेब घराचं दुसरं आहे हा? हा पाहून घराचे कामं झालेच नाही का आणि बाप्पा घेतोय का हो हा. पहिल्यांदा सगळं मग हो मी काय म्हणतो तू आपल्या बायकोला ठेवून तू चालला जा घरी का गोष्ट करता हो तुम्ही? काहून? म्हणजे मी इथं ठेवून देऊ अरे तुझ्यासोबत काम नाही आहे, तुझ्या बायकोसोबत काम आहे असं आहे का हो पण एक काम करते हा कोणता ए इथं पाटील म्हणतो की असं दोन शब्द बोलायच्या म्हणते पण त्याच्या दुरून बोलायला लावलो त्याने मागच्या वर्षी कोरोना झाला हे, जा तू घरी जा जसं जसं म्हणत तसं तर करून गेला हो 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 आणला डॉक्टर हा हो हो हा लीलाबाई ठीक आहे बाय लीलाबाई बोलायची ना तुम्हाला वेळ आहे ना हो ना. हा तुम्हाला माझ्या पत्नीबरोबर दुकानामध्ये विक्रा करायचा आहे होय ना हा शीलाबाई तुझ्या संगतीला लीलाबाई आहे ठीक आहे ऐका मी तुम्हाला 2 शब्द सांगतो धंद्याबद्दल
धंद्याबद्दल दोन शब्द सांगतो. बाय येती आली बेली हो 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 आ आ साक्षीजी ऐका मी पुढे काय म्हणतो. लीलाबाई उसके कन्ने तुझला माखन
मन करती हर रोज झिटी मरती अगं पुढे काय म्हणतो लीलाबाई आपल्या गुरुवारी शेवटच्या चरणात काय म्हणतात पुरुषोत्तम में रंग न ढंग है पुरुषोत्तम में रंग न ढंग है कुछ भी लिख देता जी कुछ भी लिख देता जी कुछ भी लिख देता जी ज्ञानी समझ नहीं सकता जी या धीरे धीरे हो अरे कुछ भी लिख देता जी ज्ञानी समझ नहीं सकता जी या धीरे धीरे हो पुरुषोत्तम में रंग न ढंग है अरे कुछ भी लिख देता जी कुछ भी लिख देता जी ज्ञानी समझ नहीं सकता जी हा शिलाबाई लीलाबाई हे आपल्या धंद्याबद्दल 2 शब्द झाले आणि तुम्हाला कोणत्या मार्गाने जायचं मी तर सांगत आहो बाई चाला